सत्यनारायण पूजेचा दुसरा भाग आता सुरू करतो. वास्तविक ह्या दुसऱ्या भागात कथा वाचन, नंतर नारायणाची पंचोपचार पूजा, सत्यनारायणाची पंचोपचार पूजा, महानैवेद्य, महाआरती आणि शेवटी विसर्जन एवढे विधी येतात. सत्यनारायण कथेचे रेकॉर्डिंग करायचं म्हणजे ती एक फार मोठी फाईल होईल. आज ती संपूर्ण कथा ऐकणं एवढा वेळ कुणाकडे असेल असे मला वाटत नाही. शिवाय त्या संपूर्ण कथेचे आज ह्या 21व्या शतकात काही प्रयोजन राहिलेले आहे असे मला वाटत नाही. तरीही कथा सारांशाने लिखित विभागात टाकलेली आहे. इथे कथेचा मला समजलेला उद्देश थोडक्यात सांगतो. सत्यनारायण व्रताची प्रसाद म्हणून द्याव्याच्या सपादात घालाव्याच्या पदार्थांच्या यादीसह संपूर्ण माहिती व महती स्वतः भगवान श्री विष्णूंनी नारदाला सांगितली. नारदाकडून ती माहिती मग ऋषी मुलांना समजली. इथे पहिला अध्याय संपतो. दुसऱ्या अध्यायात एक दरिद्री ब्राह्मण व एक लाकूड विक्या हे व्रत करून कसे सुखी झाले हे सांगून पूर्ण श्रद्धेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कार्य करीत गेल्यास फलप्राप्ती कशी होते ते दाखवून दिले आहे. समाजात नाना स्वभावाची माणसे असतात. त्यात अडचणीत आले असता देवाला आठवणारी माणसे जास्त असतात. ही माणसे आपल्या अडचणीच्या निवारणासाठी देवाला नवस बोलतात, पण काम होताच देवाला विसरून जातात. काही माणसे तर एवढा उतावळेपणा करतात की त्यांना पूजा झाल्यानंतर प्रसाद घेण्याचेही भान राहत नाही. देवाकडे असे केले जाऊ नये. केवळ अडचण निवारण्यासाठी देव असे न मानता सदैव देवावर श्रद्धा ठेवून चालावे. पूजेच्या वेळी संपूर्ण ध्यान देऊन देवाकडे लक्ष ठेवून पूजा करावी आणि तीर्थप्रसाद भक्षण केल्याशिवाय पूजेची सांगता होत नाही. म्हणून प्रसाद भक्षण केल्याशिवाय उठू नये हे सांगण्यासाठी तिसऱ्या व चौथ्या अध्यायाचे प्रयोजन आहे. गरीब श्रीमंत, उच्च नीच असा भेदभाव देवाकडे नाही. गुराख्याने सत्यनारायणाची पूजा केली तर ते तुच्छ आणि राजाने केली तर ती श्रेष्ठ असा काही प्रकार देवाकडे नाही. आपण असं काही समजू नये हे 5व्या अध्यायात दाखवून दिलेले आहे. असे हे एकूण 5 अध्याय झाले. त्यानंतर देवाची पंचोपचार पूजा करून देवाला महानैवेद्य दाखवावा, नंतर महाआरती व मंत्रपुष्प, नंतर तीर्थप्रसाद भक्षण करणे. जेवायला ब्राह्मण बोलावला असेल तर ब्राह्मणाला पाटावर बसवून ब्राह्मणाच्या उजव्या हातावर पूजेतील पळीने पाणी घालावे. ते पाणी सोडावे. त्या ब्राह्मणाने ते पाणी सोडून द्यावे. गंध पुष्प अक्षता देऊन पानाच्या विड्यावर यथाशक्ती पैसे ठेवून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी. त्यानंतर ब्राह्मणाला पान किंवा ताट काय असेल ते वाढून जेवाव्यास विनंती करावी. आता पंचोपचार पूजेची सुरुवात करूया. आता पंचोपचार पूजेला सुरुवात. प्रथम आचमन्य करायचं. आधी सांगितल्याप्रमाणे प्रथम 3 नावांनी 3 वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेला पाणी सोडायचं. असा तोच प्रकार परत होता. आता सुरुवात. पंचपात्रातलं पाणी पळीनं उजव्या हातावर घ्यायचं आणि प्यायचं. केशवाय नमः पाणी प्यायचं. नारायणाय नमः पाणी प्यायचं. माधवाय नमः पाणी प्यायचं. आता गोविंदाय नमः पाणी हातावरून सोडायचं. विष्णवे नमः मधुसूदनाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षयाय नमः नरसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः. पुनराचम्य पुनः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. पाणी सोडा. गोविंदाय नमः विष्णुवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः.
प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा सप्तानाम व्यार्थीनाम विश्वामित्रो जमदग्नि भरद्वाजो गौतम अत्रि वसिष्ठ कश्यप इत्यादि उत्तरया अग्निर्वायु सूर्यो बृहस्पतिर्वरुण इंद्रो विश्वे देवा देवताः गायत्र्या निषुक अनुषु प्रतिपंक्ति जगत छंदांसि गायत्र्या गातिनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री छंदा गायत्री शिरस प्रजापति ऋषि ब्रह्मा अग्निवायु आदित्य देवता यजुश्छंदा एतेषां प्राणायामे विनियोगः ओम भूः ओम भुवः ओम महः ओम जनः ओम तपः सत्यम ओम डावी पुढी नागपुडी दाबून ठेवायची उजव्या नागपुडीनं श्वास आत घ्यायचा मग दोन्ही नागपुड्या दाबायच्या मग गायत्री मंत्राचा जप ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् मग डाव्या नागपुडीनं श्वास सोडायचा आबो ज्योतिरसोमतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम कानाला हात लावायचा पाणी नेत्रस्पर्शनम उजव्या हातावर पाणी बोटावर पाणी घेऊन डोळ्यांना लावायचं अद्य शुभाभ्याम अद्य पूर्वचरित एवं गुणम शीर्ण विशिष्टायाम शुभ पुण्य तिथौ श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थे पंचोपचार पूजन महंगरिष्ये तांब्यातलं पळीनं पाणी घेऊन हातावरून सोडायचं श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी की काय तिकडे सगळं काढत न बसता एका फुलाला गंध लावायचं आणि देवावर ठेवायचं परत श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः हरि अक्षतां समर्पयामी अक्षता किंवा तुळशीपत्र अक्षता घालायची तुळशीपत्र घालायचं श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः हरिद्रा कुंकुमंच समर्पयामी हळद कुंकू व्हावं श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामी दोन चार फुलं व्हावी काही तुळशीपत्र श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः पूजार्थे तुलसी पत्राणि समर्पयामी तुळशीपत्र व्हावे त्यानंतर उदबत्ती पेटून ठेवायची पेटून देव दाखवायची एका डाव्या हाताने घंटी वाजवायची उजव्या हाताने उदबत्ती दाखवायची श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः धूपम समर्पयामी ते ठेवून पाणी सोडायचं एक निरांजन पेटवायचं एक ज्योतीचं किंवा काय आरती असेल तर ती आरती एक ज्योतीची आरती श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः एका आरतीच्या दीपम समर्पयामी दाखवायची ठेवायची पाणी सोडायचं त्यानंतर महानैवेद्यासाठी पाणी जमिनीवर पाणी टाकून तिथं मंडळ करायचं म्हणजे चौकोन करायचं जी असतं नैवेद्य एकापेक्षा जास्त नैवेद्याची ताटं असतील तर तेवढी जेवढी आहे तेवढे ते चौकोन करायचे त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा आणि नैवेद्य आता दाखवण्यासाठी 2 का 4 जेवढी आहे त्या प्रमाणात ते तुळशीपत्र घ्यायचे जेवढी नैवेद्याची ताटं असते तेवढ्या प्रमाणात तुळशीपत्र घ्यायचे त्याच्यावर पाणी घ्यायचं ते सगळ्यावर शिंपडायचं आणि प्रत्येक ताटावर किंवा जे का भांडं असेल त्याच्यावर एक 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 तुळशीपत्र टाकायचे आणि नैवेद्य दाखवायचं नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिमे जलांकुरु ईप्सितम्ये वरदेहि परदर्शपरांगतिं शर्कराखण्डखाद्यानि ददीक्षित घृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः नैवेद्याते महानैवेद्यं नैवेदयामि हात डोळ्याचं पाठवून हात दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी बळीनं पाणी घेऊन हातावरून सोडायचं परत हात दाखवायचा ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्मणे स्वाहा आता पाणी सोडायचं नैवेद्य श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः नैवेद्यं समर्पयामि उत्तरापूजनं समर्पयामि हस्तप्रक्षालनं समर्पयामि मुखप्रक्षालनं समर्पयामि करोद्वरतनार्थे चंदनं समर्पयामि एका फुलाला गंधफूल अक्षता लावून गंधफूल अक्षता नाही गंधफूल लावून देवावर व्हायचं श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः करोद्वरतनार्थे चंदनं समर्पयामि
पूगी फलम दिव्यम नागवल्लीदलेरुदम कर्पूर इलासमायुक्तम तांबूलम प्रतिक्रियताम श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारायण तांबूलम समर्पयामी. त्या पानाच्या विड्यावर पाणी सोडायचं. श्री सत्यनारायण फलेन फलितम सर्वं त्रैलोक्यम सचराचरम तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारायण फलेन समर्पयामी. काय जे फळ असेल ते फळ ठेवायचं, त्याच्यावर पाणी सोडायचं कपडावर. आता त्या विड्यावर एक काय नाणं ठेवलेलं असतं, त्याच्यावर पाणी सोडायचं. हिरण्य गर्भस्थम हिमबीजम विवावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रवच्च मे. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारायण महा दक्षिणां समर्पयामी. दक्षिणेवर पाणी सोडायचं. त्यानंतर महाआरती, जेवढ्या काय आरती करायची असेल तेवढ्या आता करा, यथाशक्ती यथामती कराव्या. सुरुवात शुभ करता दुःख करता ह्या गणपतीच्या आरतीने सुरुवात करायची पद्धत आहे. ते दुसऱ्या मग तुम्हाला पाहिजे तेवढ्या आरत्या कराव्या. सत्यनारायणाची सत्यनारायणाची आरती कोणाला येत असेल तर ती त्यांनी करावी. आणि सगळ्या आरत्या केल्यानंतर मग कापराची आरती दाखवायची. कापराची आरती दाखवताना म्हणजे शेवटी कापराची आरती दाखवताना घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन नामे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुः सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेन्द्रियेण वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. आरती द्यायची, लोकांनी द्यायची. आणि जे काही उपस्थित असतील त्या प्रत्येकाला गंधफूल अक्षता प्रत्येकाच्या हातात द्यायचे. आपण स्वतः घ्यायचे. आणि आता मंत्रपुष्प. ओम यज्ञेन यज्ञमयं देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ते हनागं महिमान सचन्त यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यमुराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषान् तदापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराडिति. तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति. श्री एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. सत्यनारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात्. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारायण मंत्रपुष्पं समर्पयामि. आता प्रदक्षिणा नमस्कार. यानि कानिच पापानि जन्मांतरकृतानि तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे प्रदक्षिणा करावी. आता नमस्कार. नमस्सर्वैतार्थाय जगदाधार हेतवे नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्ष शिरोरुभावे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः. प्रदक्षिणा नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. आवाहनं जानामि न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्कृतं तु मया देव परिपूर्णं तदस्मि. अपराध सहस्रं च क्रियते निशमया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर.
गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्याच्च तव दर्शनात् रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि पौत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे यस्य स्मृत्या जना मुक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं कायेन वाचा मनसेन्द्रियेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रत्यस्वावत् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। अनेन यथा ज्ञानेन कृतपूजनेन भगवान् श्री सत्यनारायण सांगः सपरिवारः प्रीयतां प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। आता तीर्थ घ्यायचं, पाणी सोडायचं। वषोर्धे विष्णवाचा आठवण मित्रमे विष्णव्यम वर्धन्तुत्वा सुष्टुतयो गिरोमियं पातस्वस्ति विसदानः विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः अच्युताय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः। तीर्थाचा मंत्र तीर्थ घेऊन ठेवून ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी। त्यानंतर ब्राह्मणाला पान किंवा ताट काय असेल ते वाढून जेवाव्यास विनंती करावी। आता पंचोपचार पूजेची सुरुवात करूया। आता पंचोपचार पूजेला सुरुवात। प्रथम आचमन्य करायचं। आधी सांगितल्याप्रमाणे प्रथम तीन नावांनी 3 वेळा पाणी प्यायचं आणि चौथ्या वेळेला पाणी सोडायचं। असा तोच प्रकार परत होता। आता सुरुवात। पंचपात्रातलं पाणी पळीनं उजव्या हातावर घ्यायचं आणि प्यायचं। केशवाय नमः पाणी प्यायचं। नारायणाय नमः पाणी प्यायचं। माधवाय नमः पाणी प्यायचं। आता गोविंदाय नमः पाणी हातावरून सोडायचं। विष्णवे नमः मधुसूदनाय नमः विक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः। पुनराचम्य पुनः केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः पाणी सोडा। गोविंदाय नमः विष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः ऋषिकेशाय नमः पद्मनाभाय नमः दामोदराय नमः संकर्षणाय नमः वासुदेवाय नमः प्रद्युम्नाय नमः अनिरुद्धाय नमः पुरुषोत्तमाय नमः दोक्षयाय नमः नारसिंहाय नमः अच्युताय नमः जनार्दनाय नमः उपेन्द्राय नमः हरे नमः श्रीकृष्णाय नमः। प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा सप्तानां व्यार्थीनां विश्वामित्रो जमदग्नि भरद्वाजो गौतमो अत्रि वसिष्ठ कश्यप इत्यादि उत्तरया अग्निर्वायु सूर्यो बृहस्पतिर्वरुण इंद्रो विश्वे देवा देवताः गायत्र्या निषुक अनुषु प्रतिपंक्ति जगत छंदांसि गायत्र्या गातिनो विश्वामित्र ऋषि सविता देवता गायत्री छंदा गायत्री शिरसः प्रजापति ऋषि ब्रह्मा अग्निवायु आदित्य देवताः यजुः छंदा एतेषां प्राणायामे विनियोगः। ओम भूः ओम भुवः ओम महः ओम जनः ओम तपः सत्यम ओम। डावी पुढी नाकपुडी दाबून ठेवायची। उजव्या नाकपुडीनं श्वास आत घ्यायचा। मग दोन्ही नाकपुड्या दाबायच्या। मग गायत्री मंत्राचा जप। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मग डाव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा। आभो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवः स्वरोम कानाला हात लावायचा। पाणी नेत्रस्पर्शनम उजव्या हातावर पाणी बोटावर पाणी घेऊन डोळ्यांना लावायचं। अद्य शुभाभ्याम अद्य पूर्वचरित एवं गुणं विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ श्री सत्यनारायण देवता प्रीत्यर्थे पंचोपचार पूजन महंगरिष्ये। तांब्यातलं पळीनं पाणी घेऊन हातावरून सोडायचं। श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी। की काय तिकडे सगळं काढत न बसता एका फुलाला गंध लावायचं आणि देवावर ठेवायचं। परत श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः हरि अक्षतां समर्पयामी। अक्षता किंवा तुळशीपत्र अक्षता घालायची तुळशीपत्र घालायचं। श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः हरिद्रा कुंकुमंच समर्पयामी। हळद कुंकू व्हावं। श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः पूजार्थे पुष्पाणि समर्पयामी। 2-4 फुलं व्हावी काही तुळशीपत्र। श्री सत्यनारायण सांगाय सपरिवाराय नमः
पूजार्थे तुलसी पत्राणि समर्पयामी, तुळशी पत्र वाजले. त्यानंतर उदबत्ती पेटवून ठेवायची, पेटवून देव दाखवायची. एका डाव्या हाताने घंटी वाजवायची, उजव्या हाताने उदबत्ती दाखवायची. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना धूपम समर्पयामी, ते ठेवून पाणी सोडायचं. एक निरांजन पेटवायचं, एक ज्योतीचं, किंवा काय आरती असेल तर ती आरती, एक ज्योतीची आरती पेटवायची. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना एका आरतीच्या दीपम समर्पयामी दाखवायची, ठेवायची, पाणी सोडायचं. त्यानंतर महानैवेद्यासाठी पाणी, जमिनीवर पाणी टाकून तिथं मंडळ करायचं, म्हणजे चौकोन करायचं. जी असतं नैवेद्य, एकापेक्षा जास्त नैवेद्याची ताटं असतील तर तेवढी जेवढी आहे तेवढे ते चौकोन करायचे, त्याच्यावर तो नैवेद्य ठेवायचा. आणि नैवेद्य आता दाखवण्यासाठी 2 का 4 जेवढी आहे त्या प्रमाणात ते तुळशीपत्र घ्यायचे. जेवढी नैवेद्याची ताटं असते तेवढ्या प्रमाणात तुळशीपत्र घ्यायचे, त्याच्यावर पाणी घ्यायचं, ते सगळ्यावर शिंपडायचं. आणि प्रत्येक ताटावर किंवा जे काय भांडं असेल त्याच्यावर एक 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 तुळशीपत्र टाकायचे आणि नैवेद्य दाखवायचं. नैवेद्यं गृह्यतां देव भक्तिं जलांकरो ईप्सितम्ये वरंदेहि परदर्शपरांगतिं शर्कराखण्डखाद्यानि ददीक्षितघृतानि च आहारं भक्षभोज्यं च नैवेद्यं प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना नैवेद्याते महानैवेद्यं नैवेदयामि. हात डोळ्यासमोर पाठवून हात दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. नैवेद्य मध्ये पानीयम समर्पयामी, बळीनं पाणी घेऊन हातावरून सोडायचं. परत हात दाखवायचा. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा. आता पाणी सोडायचं. नैवेद्य श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना नैवेद्यं समर्पयामी, उत्तरापूजनं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, करोद्वरतनार्थे चंदनं समर्पयामी. एका फुलाला गंधफूल अक्षता लावून, गंधफूल अक्षता नाही, गंधफूल लावून देवावर व्हायचं. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना करोद्वरतनार्थे चंदनं समर्पयामी. पूगी फलम दिव्यम नागबलिदलीरुतम कर्पूर इलासमयुक्तम तांबूलम प्रतिगृह्यतां. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना तांबूलम समर्पयामी. त्या पानाच्या विड्यावर पाणी सोडायचं. श्री सत्यनारायण फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना फलेन समर्पयामी. काय जे फळ असेल ते फळ ठेवायचं, त्याच्यावर पाणी सोडायचं एका फळावर. आता त्या विड्यावर एक काय नाणं ठेवलेलं असतं, त्याच्यावर पाणी सोडायचं. हिरण्य गर्भस्थम हिमबीजम विवावसो अनंत पुण्य फलद मत शांती प्रवच्च मे. श्री सत्यनारायण सांगाय सपरिवारांना दक्षिणां समर्पयामी. दक्षिणेवर पाणी सोडायचं. त्यानंतर महाआरती, जेवढ्या काय आरती करायची असेल तेवढ्या आता करा, यथाशक्ती यथामती कराव्या. सुरुवात सुख करता दुःख करता ह्या गणपतीच्या आरतीने सुरुवात करायची पद्धत आहे. ते दुसऱ्या मग तुम्हाला पाहिजे तेवढ्या आरत्या कराव्या. सत्यनारायणाची अकथायची, सत्यनारायणाची आरती कोणाला येत असेल तर ती त्यांनी करावी. आणि सगळ्या आरत्या झाल्यानंतर मग कापराची आरती दाखवायची. कापराची आरती दाखवताना म्हणजे शेवटी कापराची आरती दाखवताना घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन नामे ओवाळीन म्हणे नामा. त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधुसखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. कायेन वाचा मनसेंद्रियेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आरती द्यायची, लोकांनी द्यायची. आणि जे बाबा उपस्थित असतील त्या प्रत्येकाला गंधफूल अक्षता प्रत्येकाच्या हातात द्यायचे, आपण स्वतः घ्यायचे. आणि आता मंत्रपुष्प. ओम यज्ञेन यज्ञमय्यन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्
ते हनाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यमुराज्यं महाराज्यमाधिपत्यमयं समन्तपर्यायी स्यात् सार्वभौमः सार्वायुषान् तदापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताया एकराडिति तदप्येष श्लोको विगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्यावसन्गृहे आवीक्षितस्य कामप्रेर्विश्वे देवाः सभासदैति। श्री एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात् सत्यनारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णुः प्रचोदयात् महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात्। श्री सत्यनारायण संघाय सपरिवाराय मंत्र पुष्पं समर्पयामि। आता प्रदक्षिणा नमस्कार। यानि कानि च पापानि जन्मांतरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणा पदे पदे प्रदक्षिणा करावी। आता नमस्कार। नमस्सर्वैतार्थाय जगदाधारहेतवे नमोस्तुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुभावे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटि युगधारिणे नमः। श्री सत्यनारायण संघाय सपरिवाराय नमः। प्रदक्षिणा नमस्कारान् समर्पयामि। नमस्करोमि। आवाहनं जानामि न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर। मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्कृतं तु मया देव परिपूर्णं तदस्मि। अपराध सहस्रं च क्रियते निशमया दासोऽयमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर क्षमस्व परमेश्वर। गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्याच्च तव दर्शनात्। रूपं देहि जयं देहि यशो देहि दिशो देहि पौत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे। यस्य स्मृत्या जना मुक्त्या तपः पूजा क्रियादिषु न्यूनं सम्पूर्णता याति सद्यो वन्दे तमच्युतं। कायेन वाचा मनसेन्द्रियेन्द्रिया बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि। अनेन यथा ज्ञानेन कृतपूजनेन भगवान् श्री सत्यनारायण सांगः सपरिवारः प्रीयतां प्रीतो भवतु तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु। आता तीर्थ घ्यायचं, पाणी सोडायचं। वषोर्ते विष्णवाचा आठवणमित्रमे विष्णव्यं वर्धन्तुत्वा सुष्ठुतयो गिरोमियं पातस्वस्ति विसदानः। विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः अच्युताय नमः अनंताय नमः गोविंदाय नमः। तीर्थाचा मंत्र तीर्थ घेऊन मंत्र तीर्थ घेताना मंत्र म्हणायचे आहे। आधी सांगितलं असेल तर आठवत नाही। तीर्थे बघेऊन अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं देवपादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्। अच्युतानंद गोविंद नामोच्चारणवेषया नश्यन्ति सकलारोगाः सत्यं सत्यं वदाम्यहम्। तीर्थ प्यायचं, प्रसाद घ्यायचा। प्रसादाचा मंत्र आहे नारायण प्रसादं तु गृहीत्वा भक्तिभावतः सर्वान् कामान् अवाप्नोति प्रेत्य सायुज्यमाप्नुयात्। प्रसाद ग्रहण करायचा आणि मग ब्राह्मणाला